अशा प्रकारे हा बैल बाजार आहे आणि मालरानावरती अशा प्रकारे बैल बांधली जातात आणि इथेच त्यांची खरेदी विक्री केली जाते। मित्रांनो इथे गर्दी पाहू शकता, दोन्ही साईडला अगदी जर बघितलं तर माणसंच माणसे आहेत। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल ब्युअल या यूट्यूब चॅनलवर। थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, आजचा व्हिडिओ असणार आहे आपला मसा यात्रेविषयी। तर मसा यात्रेविषयी जर मित्रांनो थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर अगदी सुमारे 250 वर्षाची परंपरा या मसा यात्रेला लाभलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या मसा यात्रेकडे पाहिलं जातं। ठाणे काय तर रायगड जिल्ह्याचा जरी विचार केला तरी मसा यात्रे एवढी मोठी यात्रा कुठेही लागलेली आपल्याला दोन्ही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत नाही। 14 जिल्ह्यांची यात्रा म्हणून देखील मसा यात्रेकडे पाहिलं जातं। तर मित्रांनो अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरू या मसा यात्रेची सफर करण्यासाठी येत असतात। मुरबाड तालुक्यात एक मसा गाव आहे आणि या मसा गावामध्ये महादेवाचं म्हणजे शंकराचं प्राचीन मंदिर आहे, त्याला म्हसोबा या नावानं ओळखलं जातं आणि या म्हसोबाच्या नावानंच ही यात्रा भरली जाते। पौष महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा भरत असून सुमारे पुढे 15 दिवसांकरता चालते, साधारण 2 आठवडे। आणि इथल्या सर्वात आकर्षित करणारा पाठ म्हणजे बैल बाजार। परंतु बैल बाजार हा सुरुवातीचे 3च दिवस असतो मित्रांनो, नंतर 12 दिवस उर्वरित 12 दिवस बाकी यात्रा भरली जाते। यामध्ये विविध प्रकारची खेळण्यांची, खाऊची, शेतीची अवजारे अशा वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्यामुळे घरातील अगदी किचनपासून तर अगदी शेतीच्या सामानांपर्यंत सर्वच सामान आपल्या या मसा यात्रेमध्ये पाहायला मिळतं। मग ते टोपल्या असतील, धान्य मोजण्याचं ते माप असेल किंवा बैलांचं काही साहित्य असेल, गुरांचं काही साहित्य असेल, सर्वच आपल्याला इथे पाहायला मिळतात। तर अशा प्रकारची ही यात्रा भरली जाते एक साधारण 15 दिवसांकरता। परंतु विशेष पाठ म्हणजे इथला बैल बाजार आणि उंच आकाश पाळणे। तर हेच पाहण्यासाठी यात्रेकरू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात आणि आपण सुद्धा दरवर्षी अगदी व्हिडिओ बनवण्यासाठी खास करून इथे येत असतो। तर यावर्षी सुद्धा या 2026ची ही मसा यात्रा कशा स्वरूपात भरलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आता वेळ न दवडता आजच्या या मसा यात्रेच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या ट्रॅव्हल ब्युअल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा। चला तर मग करूया सफर या मसा यात्रेची। तर मित्रांनो आहे कर्जत मुरबाड मेन हायवे आणि या हायवेला इथे आल्यानंतर आपल्याला इथे मसा गाव दिसून येतं आणि इथेच या स्टॉपपासूनच आपल्याला यात्रा भरलेली पाहायला मिळते। इथे स्टॉपच्या दोन्ही बाजूस अशा प्रकारे पार्किंगची सुविधा केलेली पाहायला मिळते मित्रांनो। या साईडला तुम्ही पाहू शकताय, तुमचे आणलेले जे काही वाहन असेल, बाईक असेल, कार असेल, ते तुम्ही या ठिकाणी पार्क करू शकता आणि इथूनच आपल्याला चालत जावं लागतं आतमध्ये। तर मात्र आपण जाऊयात आतमध्ये, यात्रा पाहूयात कशा स्वरूपात लागलेली आहे। इथे पाहू शकता मित्रांनो, इथे पार्किंगच्याच बाजूने इकडे एक शॉर्टकटने रस्ता काढला आहे, म्हणजे तो जातो मुरबाड साईडला। कारण इथला मेन रोड जो होता तो आता यात्रेच्या निमित्ताने इथे सर्व हा बिझी राहणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला इकडे बायपास हा रोड दिलेला आहे मुरबाड। आणि याच्याच बाजूला इथे जादाच्या बससुद्धा आहेत मित्रांनो, इथे तुम्हाला मी झूम करून दाखवतो। या ठिकाणी एक्स्ट्राच्या बससुद्धा आहेत खास मसा यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी। आणि तात्पुरतं एक बस स्टॉप, बस थांबा या ठिकाणी म्हणू शकतो, इथे डेपो तयार करण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही जर येत असाल बसने तर या सुविधेचा लाभ घेऊ शकता। त्यानंतर इथे आपले सर्व मित्र पोलीस वर्ग आहे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी। आणि इथे पाहू शकता मित्रांनो, अरे बापरे काय प्रकार या 150ला 2। ओके बघा मित्रांनो, क्वालिटी दाखवत आहेत, सॅम्पल चेक करून दाखवत आहेत किती मजबूत आहे। प्युअर फायबर आहे का? प्युअर फायबर 150ला जोडी। ओके तर इथे मित्रांनो अशा प्रकारे हे फायबर वगैरे पाहायला मिळतात। हे काका आपल्याला हाय करत आहेत। काका कुठून आलात? कुठून आलात? अच्छा, दरवर्षी येतात तुम्ही दर्शनासाठी? ओके ओके चला बाय। इथे पाहू शकता मित्रांनो आणि गर्दी पण बघू शकता। त्यानंतर मित्रांनो इथे अशा काही बैलांच्या प्रतिकृती आहेत, हत्तीच्या देखील आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता कितीला आहे? हे सगळे मोठे आहे 3200 रुपये। आणि सुरुवात कितीपासून आहे? 350 रुपयापासून 3200 रुपयापर्यंत अशा प्रकारे इथे हे बैलांच्या प्रतिकृती आहेत मित्रांनो।
आणि इथे बॅटचे एक दरवर्षी या ठिकाणी आपल्याला दुकान पाहायला मिळतं. खूप मोठं, अगदी 150 रुपयापासून आपण घेऊ तशा बॅट्स असतात. हे दुकान इथे पाहायला मिळतं. दादा काय प्राईस आहे? 100 का जोड़ी? 100 का जोड़ी. हाँ अच्छा, 50 ला एक पीस आहे का? जी जी 50 का एक पीस. अच्छा, ये है ब्लैंकेट. ब्लैंकेटची क्या प्राइस है? जोड़ी 800 की जोड़ी, 2 डबल बेड सबसे सस्ता. सबसे सस्ता 800 की जोड़ी. हाँ 400 का एक. कितने बाय कितने का है? 7 बाई 7. 7 बाय 7 का जी, जी. है, 2 है. हाँ अच्छा, उसमें कम होएगा क्या कुछ? हमें नहीं होगा, बिल्कुल फिक्स बता रहे हो, वीडियो बना रहे हो तो. अच्छा अच्छा नहीं तो बता रहे तो 1200 जोड़ी है. अच्छा, ओके. 800 में 2 दे रहे जी हैं, 800 में तो दो. बताने के लिए 1200 है. हाँ हाँ हाँ. अच्छा, अगर कोई वीडियो देख के आता है तो 800 में मिलेगा ना? अरे 10 रुपये और कम में दूंगा यार. 10 रुपये और कम है, क्या बात और है. कम में दूंगा. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय. स्टॉक बहुत सारा आहे ना? 100 का 4 है ये पेड़दान. वो रखा है क्या क्या? 100 का 4. अच्छा, हे 100ला 4 आहेत मित्रांनो. पाय पुसणे आपण म्हणू शकतो याला. मेले में 100 का 4 बेच रहा है. बरोबर, 100 का 4. ओके. चित्र है ना. इथे वेगवेगळ्या कलर्समध्ये चार्जिंगवाले बल्ब्स आहेत मित्रांनो. 100 रुपये प्राईस आहे. या ठिकाणी वालाच्या शेंगा, मके वगैरे उकडलेले आहेत या मावशींनी. मावशी कशा आहे शेंगा? 30 रुपये पाव. अच्छा. त्यानंतर मित्रांनो इथे पूजेसाठी लागणारं पाट, चौरंग अशा प्रकारे पूजेचं साहित्य या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर इथे देखील पाहू शकता मित्रांनो, राधाकृष्ण, विठ्ठल, रखुमाई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे, गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू त्या ठिकाणी छोट्या छोट्या प्रतिकृती पाहायला मिळतात. खूप सुंदर आहेत, जबरदस्त आहेत. दादा काय प्राईस आहे? 500 पासून स्टार्टिंग आहे. 600 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा, त्या छोट्या कितीला आहेत? छोटे 750 रुपयाचे आणि 700 रुपयाला जोडी आहे. अच्छा, छत्रपतींची 600 रुपये. 700 रुपये ती 1200 रुपयाला आहे, ती 800 रुपयेपर्यंत येते. अच्छा, मोठी 1200ला ती 800पर्यंत देणार. ओके, थँक्यू. त्यानंतर इथे मित्रांनो महिलांच्या, लहान मुलींच्या काही चपला वगैरे आहेत. चपलाचं दुकान आपलं प्रत्येक यात्रेमध्ये पाहायला मिळतं. इथे डेली यूजचे काही कपडे आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा इथे लोखंडी पॅन, तवे वगैरे आहेत आणि इथे सगळं टेलरिंगचं सर्व लेस वगैरे ते आहे. ते सर्व साहित्य इथे बघू शकता कशा प्रकारे ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे रांगोळीचे सर्व वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या कलरचे साचे आहेत. इथे तुम्ही रेडीमेड रांगोळी या ठिकाणी घालू शकता. अगदी इझी करून देणारं हे सोपं साधन आहे. त्याचं एक दुकान इथे पाहायला मिळतं आहे. त्याच्याच बाजूला इथे जेंट्सच्या चप्पल वगैरे आहेत. नंतर मित्रांनो इथे काही लाकडी पोलपाट असेल, लाटणं असेल आणि इथे पावभाजी बनवण्याचं ते एक मॅशर आहे. सर्व लाकडी आहेत आणि हे दुकान या मावशींचं आणि या काकांचं आहे. मावशी किती रुपयापासून स्टार्ट आहे? कितीला आहे ते? 250 रुपयाला आहे. 250 रुपयाला. अच्छा, आणि काय काय आपल्याकडे? 60 रुपयाला लाटणं आहे. अच्छा, 50 रुपयाला. पावभाजी 60 रुपयाला. पावभाजी बनवण्याचं मॅशर 60 रुपये. ओके. 80 रुपयाला. धोपाटणे आहे 80 रुपये. हा. ओके. आणि चौरंग आहे 600 रुपयाला. चौरंग 600 रुपये. हा. ओके, ठीक आहे चालेल. चला बाय. त्यानंतर मित्रांनो इथे सुद्धा एक ब्लँकेट्स, रग वगैरे यांचा एक स्टॉल पाहायला मिळतो. सतरंजी वगैरे आहेत. त्याच्याच बाजूला इथे सुद्धा आहे 2 स्टॉल आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे घर संसार गृह उपयोगी वस्तूचं प्रदर्शन 20 रुपये. कोणतीही वस्तू घ्या 20 रुपये. छोट्या छोट्या वस्तू आहेत. फायबर, किचनमध्ये लागणारं जे काही फायबर लागतं ते आहे. छोटे डबे वगैरे असतील. आणि इथे महिलांची गर्दी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. कुठलीही वस्तू घ्या 20 रुपये. मित्रांनो इथे पाहू शकतो आपण यात्रेकरू असे सर्व मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत आणि काही रिटर्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथूनच आपल्याला हे आकाश पाळण्या दिसायला सुरुवात झालेली आहे आणि जनसमुदाय बघू शकता मित्रांनो. यात्रेकरूंची गर्दी तुम्ही बघू शकताय. अगदी मुंग्यांच्या प्रमाणे इथे माणसांचे डोके दिसत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आज पाहायला मिळते, कारण आज रविवार आहे त्यामुळे गर्दी तर राहणारच. तर आपण सुद्धा जातो आहे आता मंदिराच्या दिशेने. चला मित्रांनो, इथे अशा प्रकारे खाऊची वगैरे दुकाने आहेत, मिठाईची दुकाने आणि ग्राहक इथे खरेदी करत आहेत. इथे काही कप्स वगैरे दुकान आहे मित्रांनो.
त्यानंतर इथे आहे गॉगल्स, चष्मे वगैरे आहेत, त्याचा एक स्टॉल आहे. त्याच्यानंतर इथे मफलर्स वगैरे आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता, इथे पुढे अशा प्रकारे यात्रा भरलेली आहे आणि इथूनच एक मंदिराच्या दिशेने रस्ता जातो. आता आपण मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि मग उर्वरित यात्रा सफर करू. चला, इथे पाहू शकता मित्रांनो स्वेटर्स वगैरे, लेडीज जेंट्स स्वेटर आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि इथे हे पाहू शकता, इथे छोटा भीम आहे. लाडू खाल्लाय मला वाटतं त्याने. कसा फिरतोय बघा. आता कितीला आहे? 100 रुपये 100 रुपये. त्यानंतर मित्रांनो मंदिराच्या दिशेने चाललो आहे आणि इथे आपल्याला प्रसाद वगैरे पाहायला मिळतात. प्रसादाचे स्टॉल आहेत. अशा प्रकारे प्रसाद आहे मित्रांनो इथे. मित्रांनो इथे मंदिराच्या दिशेने जात असताना इथे श्री समर्थ कृपा स्वीट मार्टचं एक स्वीटचं असं भलं मोठं दुकान दिसतंय. तिकडे त्या साईडला त्यांचं बनवणं चालू आहे आणि या साईडला इथे त्यांचा अशा प्रकारे मोठा स्टॉल पाहायला मिळतो. आणि इथे गर्दी पाहू शकता. रस्त्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला ही स्वीटची दुकानं इथे पाहायला मिळतात. मावशी कुठून आलात? भाईंदर. अरे वा, दरवर्षी येता का? दरवर्षी येतो, यंदा आलोय. यंदा परत आलात तुम्ही? अर्धी गेल्या वर्षी, अर्धी यंदा. ओके, चला करा, एन्जॉय करा, एन्जॉय करा. पांडुरंग हलवाई 67 वर्षांची आतुरट गोडी हे फेमस दुकान पाहायला मिळतं मित्रांनो. इथे दरवर्षी आपण येत असतो आणि त्यांचं एक छोटंसं बाईटसुद्धा घेत असतो. दादा इथे. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय, कसं आहे? मस्त एकदम, यात्रा मस्त जोरदार चालू आहे. ग्राहकांचा सपोर्ट कसा आहे यावर्षी? चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. मस्त आहे ना. 67 वर्ष होत आहेत, काय सांगाल? यावर्षी एकदम आनंद वाटते. यात्रा खूप जोरदार आहे. जोरदार आहे, दरवर्षीपेक्षा जास्त. दरवर्षीपेक्षा जोरदार आहे, कारण अजून 4 दिवस झाले. आजचा दुसरा दिवस आहे. बरोबर. मला अगोदर 2 दिवस झाले दुकानं उघडले झाली. हा ना, 2 दिवस पूर्वीपासूनच दुकान चालू आहे हा. आणि ग्राहकांची गर्दी सुद्धा आहे. तेव्हापासूनच चालू आहे. आज तर फुलच आहे. अच्छा, काय 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 प्रकार आपल्याकडे? ते जांभूळ बोलतात त्याला, माव्याचा. ओके. ती माव्याची हातोडी बोलतात, तो मक्खन खाजा बोलतात. तिकडे सुत्तरफणी आहे. अच्छा. हे सगळं तुम्ही इकडेच बनवताय ते आपल्याकडे? सगळं सगळं टोटल. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इथे प्रोसिजर चालू आहे काकांची. काका स्वतः बनवता तुम्ही? हा, स्वतः बनवता येते. स्वतः बनवतायत बघा अशा प्रकारे. इकडे सर्व मावशी वगैरे बसलेले आहेत सगळे आमची घरची माणसं आणि आहेत. खाजे वगैरे सर्व बनवतात. सगळे फॅमिली मेंबर्स आहेत सगळे आपले. सगळे फॅमिली मेंबर. आणि इथे पाहू शकता मित्रांनो, कशा स्वरूपात आपल्याला इथे ताजा सगळं हे मिठाई इथे सर्व केली जाते. तुम्ही पाहू शकता, अगदी फ्रेश माल आहे. आणि ग्राहकांची गर्दी पाहू शकता, सपोर्ट पाहू शकता मित्रांनो. तुम्ही जर कधी आलात तर इथे या पांडुरंग हलवाईमध्ये येऊ शकता आणि मिठाई वगैरे घ्यायची असेल तर खरेदी करू शकता. चला आपण जाऊ मंदिराच्या दिशेने. मित्रांनो आता येऊन पोहोचलो आपण मंदिराच्या दिशेने आणि इथे पाहू शकताय नारळ, हार वगैरेची काही दुकाने आहेत. इथे दादा इकडे नारळ आणि त्यांचं हारचं वगैरे दुकान आहे. तर मित्रांनो हे आहे म्हसोबाचं मंदिर आणि कशा प्रकारे सजावट केलेली आहे ते आपल्याला इथे दिसते. आणि ही आहे भक्तांची रांग इथे तुम्हाला पाहायला मिळते. दर्शनासाठी खूप गर्दी असते मित्रांनो. आता तुम्हाला मी थोडंसं आतमध्ये जाऊन दाखवतो. चला. तर मित्रांनो इथे आतमध्ये अशा प्रकारे सभामंडप पाहायला मिळतं आणि तिथेच एका नंदीची मूर्ती आहे आणि पुढे इथे कासवाची देव कासव देवता आहे. आणि इथून आपण जातो आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. तिथे महादेवाची पिंडी आहे. पुढं दर्शन घेऊन आल्यानंतर आपण येतो बॅक साईडने आणि तुम्हाला जर नारळ वगैरे फोडायचे असतील तर त्याची एक व्यवस्था आपल्याला इथे केलेली पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही नारळ वगैरे फोडू शकतात. ते भाविक श्रीफळ वाढवताना तुम्हाला दिसत असतील. अशा प्रकारे नारळ वगैरे फोडले जातात मित्रांनो. म्हसोबाला नारळ फोडले जातात. मित्रांनो हे आहे इथे म्हसोबाचं मंदिर. या म्हसोबाच्या मंदिराच्या इथेच आपल्याला एक भक्तनिवास म्हणून बिल्डिंग दिसते आणि याच्याच बाजूला इथे श्री खामलिंगेश्वर देवस्थान हे सुद्धा आहे. तर इथे सुद्धा पाहू शकता मित्रांनो भाविकांची गर्दी. मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे दर्शन घेतलं जातं आणि अशा प्रकारे इथे महादेवाचं एक खांब पाहायला मिळतं आणि याला खामलिंगेश्वर देवस्थान असं म्हटलं जातं. आणि गर्दी पाहू शकता मित्रांनो भाविकांची. म्हसोबाचं मंदिर आणि या मंदिराच्याच परिसरामध्ये आपल्याला इथे अशा प्रकारे काही प्रसादाचे वगैरे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात. प्रसाद, हार, नारळ वगैरे आहेत. पेढ्यांची दुकान आहे. चला आता आपण जातोय पुढे.
किती मोठ्या प्रकारात इथे प्रसादाचं दुकान दिसतंय. तशाच प्रकारे इथे या साईडला देखील आहे आणि गर्दी पाहू शकता मित्रांनो. पुढे आल्यानंतर मित्रांनो इथे एक गल्ली दिसते, तर आपण जातो इथे बघूया कशा प्रकारे आहे. अजून इथे ग्लासेस वगैरे लावले जात आहेत. या ठिकाणी पाहू शकता समीक्षा कॉस्मेटिक सेंटर. सर्व मेकअपचं साहित्य आहे इथे लेडीजचं. त्यानंतर इथे काही डेली यूजचे काही कपडे आहेत, पडदे आहेत. त्यानंतर इथे सर्व किचनमध्ये लागणारे चमचे असतील आणि बाकी त्याला कटलरी वगैरे आपण म्हणतो तशा प्रकारे इथे आहेत. काटा चम्मच वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पुढे सुद्धा इथे सेल लागला आहे मित्रांनो, 10,000 रुपये आणि सर्व लेडीज आयटम आहेत. नंतर इथे सुद्धा खेळण्यांचं दुकान आहे आणि या साईडला इथे आहे सर्व पुन्हा एकदा ज्वेलरी आयटम आणि महिलांची गर्दी पाहू शकता. बँगल्स वगैरे आहेत, गळ्यातील काही साहित्य असेल. श्री स्वामी समर्थ इमिटेशन ज्वेलरी आणि महिलांची गर्दी पाहू शकता. ज्वेलरीचं दुकान म्हटलं की महिलांची गर्दी ही आलीच ठरलेलीच असते, सांगायलाच नको. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊन आपण आलो आहे पुन्हा एकदा यात्रेमध्ये आणि या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे इथे सेल वगैरे लागलेले आहेत. छोटे छोटे स्टॉल आहेत आणि एक जबरदस्त असा आरपार शेड घातलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे जाऊया आपण एक एंट्री करून. इथे सगळे खेळण्यांची दुकाने आहेत लहान मुलांची आणि इथे मोबाईल कवर वगैरे आहेत, ग्लासेस वगैरे लावले जातात. त्याच्यानंतर इथे काही किचनचं सामान आहे, भांडी वगैरे आहेत. स्टीलचं दुकान आहे. इथे पुन्हा सेल आहे, ज्वेलरी आहे. इथे बेल्ट, गॉगल 100 रुपयाला एक. पुन्हा एकदा इकडे तोच प्रकार दिसतोय मित्रांनो. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आपल्याला इथे एकाच ठिकाणी लागलेले पाहायला मिळतात. इथे काही फायबरच्या प्लेट्स वगैरे आहेत, बाउल्स आहेत. आता काय रेंज आहे याची, काय प्राईस आहे? 60ला एक पीस. अच्छा 40ला एक यायचे. अच्छा 40 रुपये 60 रुपये अशी एक सिंगल पीस मिळतो मित्रांनो इथे. इथे तुम्ही पाहू शकता चम्मच वगैरे आहेत, सगळं डिनर सेट ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे इथे सेट पाहायला मिळतो. त्यानंतर इथे बँगल्स, बांगड्या वगैरे आहेत वेगवेगळ्या कलरच्या. आता काय प्राईस आहे? 100 रुपये. तर मित्रांनो इथे 50 रुपये जोडी आणि हा जो पीस आहे ते 100 रुपयाला जोडी आहे. अशा प्रकारे याची प्राईज आहे. आणि इथे काही लहान मुलांचे डेली यूजचे कपडे आहेत. त्यानंतर इथे पाहू शकताय चप्पल त्याला आपण म्हणतो, सँडल वगैरे महिलांच्या, तो प्रकार दिसतोय. 250 रुपयाला पीस आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इथे बँगल्सचं एक मोठं दुकान दिसतंय, 50 रुपयाला त्याची प्राईज आहे. त्यानंतर इथे या साईडला इथे खेळण्यांचं दुकान आहे आणि इथे हा प्रकार पाहू शकताय. अजून पाळण्यांचं वगैरे सेक्शन आलेलं नाही, परंतु मध्येच हा एक सेटअप पाहायला मिळतो आणि तिथे लहान मुलं एन्जॉयसुद्धा करत आहेत. चला आपण जातो आहे पुढे. आता एक लोणच्याचं दुकान आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला लोणच्यासुद्धा पाहायला मिळतात. कोणकोणते लोणचे आहेत आपल्याकडे? आमच्याकडून सर्व प्रकारचं तुम्हाला लोणचं भेटतं. जसं आपण बघू शकतो ते आमच्याकडून तसे लोणचं आहे. ते आंब्याचं लोणचं आहे, निंबाचं लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे आणि ते मिक्स व्हेजिटेबल आहे. मोठे लाल मिरचीचं आहे, मिरचीचं ठेचं आहे, पंचचं लोणचं आहे आणि ते एक औषधी आंबा ते मसाला मिक्स करतो त्याच्यामध्ये, ते पण आंब्याचं आहे. काय रेंज आहे? रेंज काय? हे आपला 100 रुपये पाव आहे. आणि तुम्ही हा पण बघा लोणचा जो गोड लागतं लोणासाठी गोड पण आहे आमच्याकडून. काश्मीरी चटणी, काजू बदामाची, ते गाजरचा मुरब्बा, करवंदाचा गोड, आवळाचा मुरब्बा, वाडेचा मुरब्बा, चिंचेचा गोड, सर्व प्रकारचं आहे ते. आणि ते आम्ही आलेले नाशिक मालेगावचं, तुम्हाला आपला मशामध्ये 1 नंबर आहे ते. तुम्ही या आमच्या दुकानवर व्हिजिट करा आणि तुम्हाला होलसेलमध्ये पण भेटणार, असं पण भेटणार. तुम्हाला कोरिअर करते. आमचा नंबर आहे 9172009648. ओके मित्रांनो, दादांनी अगदी उत्कृष्ट प्रकारे आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तुम्ही होम डिलिव्हरीसुद्धा मागवू शकता आणि 100 रुपये पाव असा रेंज आहे आणि जास्त जर घेतलं तर डिस्काउंटसुद्धा करणार आहात. ओके सर, थँक्यू सो मच. इथे काही गालिचे वगैरे आहेत, ब्लँकेट्स वगैरे आहेत. बघूयात आपण त्याचे रेट्स वगैरे काय आहेत ते पाहू शकताय. भाई क्या रेट है इसका? 3500 रुपये रेट है. 3500 रुपये सिंगल पीस. सिंगल क्या क्या कलर कैसे आता है? इसमें बहुत सारे कलर है, बहुत सारे डिजाइन. ये कलर है, इथे पाहू शकता मित्रांनो 3500 रुपये एकाची प्राइस आहे. ये 800 रुपये में है. ये 800 रुपये का मॅट है. 800 रुपये. अच्छा 800 रुपये. देखो इसमें भी आपको कलर डिजाइन बहुत सारे मिल जाएंगे. अच्छा, ये सब
सब सिंगल पीस 800 रुपये। हाँ हाँ, ये सब single कितने कितने बाय कितने का है, कितना फिट है? ये है 6x8 का। 6x8 का जी, जी, आहे। जी। अच्छा, तर मित्रांनो इथे पाहू शकताय 6x8चे असे काही गालीचे वगैरे आहेत, 800 रुपये प्राइस। उसमें कम होएगा कि नहीं? हाँ हो जाएगा, डिस्काउंट हो जाता है, डिस्काउंट हो जाता है। डिस्काउंट हो जाता है ना? कर देंगे। अच्छा, अगर कोई देख के आता है वीडियो तो डिस्काउंट करके देगा ना? अरे जो देख कर आएगा उसको डिस्काउंट कर देंगे। डिस्काउंट करके देगा? 40% डिस्काउंट। 40% डिस्काउंट, ओके, थँक्यू। तर मित्रांनो इथे पाहू शकता, इथे ब्लँकेट्स वगैरे आहेत, रग आहेत, सतरंजा आहेत, स्वेटर आहेत, अशा प्रकारे पूर्ण एक सेक्शनच आपल्याला इथे पाहायला मिळतं। आणि इथे ग्राहकांची म्हणजे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी देखील तुम्ही पाहू शकताय। अशा प्रकारे इथे वेगवेगळे सेक्शन पाहायला मिळतात मसा यात्रेमध्ये। भरपूर सारे स्टॉल्स, भरपूर सारे दुकानं पाहायला मिळतात। इथे पाहू शकताय, हे चटई बघतायत आणि किती मोठ्या आकाराची चटई बघू शकताय। आता काय रेंज आहे याची, काय रेंज आहे? 900 रुपये। 900 रुपये। अच्छा, 900 रुपये आहे मित्रांनो। इथे एक बेडशीट्स असतील आणि ब्लँकेट्स वगैरे आहेत, त्याचा एक स्टॉल दिसतोय। भाई क्या प्राइस है इसका? 500 500 2 पीस। 2 पीस आता है। अच्छा, कितने बाय कितने का है? 4x7 का। ओके, दूसरा क्या क्या है, क्या क्या रेंज है देखो? दूसरा है हैंडलूम का बेडशीट है, 4x7 का साइज है। उसका प्राइस? ये 500 का 2 पीस आएगा। 500 का 2 पीस, 250 का एक है। हाँ, ये लेंगे। ये सिलिक का चादर है। हाँ, ये 700 में 2 पीस आएगा। 700 में 2। अच्छा, 350 का एक पीस है। ओके, ये लेंगे 1100 का 2 पीस आएगा। 1100 का 2 पीस। अच्छा, उसमें कम होएगा कि नहीं होएगा? कम हो जाएगा भाई। अभी जो रेट पता है उसमें कम हो जाएगा ना? कम हो जाएगा, कम से अगर कम लेना में हो है जाएगा। किसी को तो एकदम से कम से कम करके हो देंगे एकदम से। अच्छा, ओके, मतलब 500 का 2 पीस, 250 का एक सबसे कम वाला पीस अपने के पास 250 वाला कम है। से कम 250 वाला। अच्छा, ओके, और ज़्यादा से ज़्यादा कौन सा है, क्या है? कम से कम 1500 का महंगा आएगा। 1500 का। हाँ, 7x7 का साइज रहेगा। 7x7 का 1500 का। हाँ। 2 पीस आता है या सिंगल पीस? एक पीस आएगा। एक पीस। कम वाला चाहिए तो 800 का 2 पीस आएगा। अच्छा, ये वाला 800 वाला 2। ये 6x6 का साइज है। 6x6 का है। ओके, इसका 200 रुपये। अच्छा, 200 रुपयाला आहे मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे भांडे आहे। आणि हे छोटे 80ला एक आहे 150ला 2 150ला जोडी, 80ला एक आहे। हे पण सेम एकच भाव हा 220 रुपये 220 रुपये। ओके, खूप छान आहे मित्रांनो, दिसायला सुंदर आहे, घेऊ शकता तुम्ही त्यानंतर। त्यानंतर इथे खेळण्यांचं दुकान आहे मित्रांनो, 80 रुपयाला कोणतीही वस्तू घ्या 80 रुपये, अशा प्रकारचा सेल लावलेला आहे, इथे अनाऊन्समेंट चालू आहे। त्यानंतर इथे पुन्हा कॉस्मेटिक सर्व साहित्य आहे मेकअपचं। त्याच्या बाजूला इथे महिलांच्या काही पर्स वगैरे आहेत, पाहू शकताय, बॅग वगैरेचं दुकान आहे। ते पाहू शकता मित्रांनो, 100 रुपयापासून स्टार्ट आहेत या सगळ्या पर्स वगैरे। त्यानंतर मित्रांनो आता आपण आलो आहे इथे या आकाश पाळणे वगैरे आहेत त्या झोनमध्ये, आणि इथे पाहू शकता आकाश पाळणे आहे, जम्पिंग डान्स आहे, त्याच्यानंतर इथे एक मोठ्या आकाराची होडीसुद्धा आहे। अशा प्रकारे हे सर्व सेक्शन इथे पाहायला मिळतं मित्रांनो। इथे म्युझिक चालू आहे, त्याच्यामुळे माझा आवाज येत नसेल कदाचित तुम्हाला। ड्रॅगन ट्रेन आहे मित्रांनो, इथे बघू शकता। आणि या ठिकाणी पाहू शकता एक मोठ्या आकाराची होडीसुद्धा आहे, आणि यात्रेकरू कशा प्रकारे याच्यामध्ये बसून एन्जॉय करतात ते आपण पाहत असाल। हे आहे सर्व पाळणे, होडी वगैरे, आणि त्याच्याच बाजूला इथे मोठा कुवाचा एक सेटअप दिसतोय, परंतु अजून तो रेडी पोझिशनमध्ये नाही आहे, तो याचं काम चालू आहे, या ठिकाणी काम करतात। आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकताय लहान मुलांचं एक जम्पिंग डान्स या ठिकाणी आहे, पण मोठे मुलं इथे एन्जॉय करताना दिसतात आपल्याला, आणि पैसा वसूल काम चालू आहे त्यांचं। त्यानंतर मित्रांनो इथे सुद्धा एक लहान मुलांचं पाळण्याचं एक सेक्शन आहे, तिकडे जातोय आपण। या साईडला सुद्धा आहे, रस्त्याच्या दोन्ही साईडला पाळण्याचं सेक्शन पाहायला मिळतात। एक साईडचं बघितलं आपण, आता दुसऱ्या साईडचं बघायला आलो आहे। त्यानंतर इथे बलून शॉट आहेत, आणि हा छोटा एन्जॉय करतोय, ट्राय करतोय बलून फोडण्याचा। 50 रुपयाला 8 शॉट आहेत। अच्छा, इथे पाहू शकता अशा प्रकारे 50 रुपयाला तुम्हाला 8 चान्स दिले जातील। नेम पकडतोय आणि बरोबर फोडतोय, बघा कसा, क्या बात आहे।
त्यानंतर मित्रांनो इथे सुद्धा एक खेळ आहे, कार्तिक मनोरंजन मटकी गेम आहे. इथे 50 रुपयाला 3 चान्स, 3 याच्यामध्ये बॉल चेंडू टाकायचे आणि आपल्याला पाहिजे ते इथे क्रमांकानुसार बक्षीस देखील मिळणार आहे. 1 बॉल गेला तर, 2 बॉल गेला तर आणि 3 बॉल गेला तर अशा प्रकारे विविध प्रकारची बक्षीस आहेत. 50 रुपयाला 3 चान्स इथे पाहू शकता. इथे एक ग्लास वगैरे पाडायचे आणि त्याच्यावरचे हे सर्व बक्षीस आहेत. आता कितीला किती चान्स आहे? 30 रुपयाला 1 चान्स आहे, 50ला 2. एका चान्समध्ये 5 पडले पाहिजे. 5 पडल्यावर आपण याच्यातलं काही बक्षीस घेऊ शकतो. पाहिजे ते बक्षीस भेटू शकतो. काही घेऊ शकतो. अच्छा, अशा प्रकारे गेम आहे मित्रांनो. हा गेम आहे. 50 रुपयाला 6 चान्स आहेत. ते का इथे पाहू शकताय, हे मुलं एन्जॉय करतायत गेम. अशा प्रकारे गेम खेळला जातो. त्यानंतर हा सुद्धा एक गेम आहे. प्रत्येक यात्रेमध्ये हे मनोरंजन खेळ पाहायला मिळतात मित्रांनो. ते सर्वच गेम आपल्याला इथे पाहायला मिळतात या मसा यात्रेमध्ये. आता आपण थोडंसं वळतो इथल्या सर्व पाळण्यांकडे. तेच लहान मुलांच्या छोट्या छोट्या राईड्स आहेत. 50 रुपयाला एक राईड आहे मित्रांनो. आणि इथे मिनी होडीसुद्धा आहे. ते सुद्धा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते 50 रुपये आणि मोठ्या जे आहेत ते 100 रुपये त्याची तिकीट आहे. त्यानंतर मित्रांनो इथे काही यात्रेकरू आहेत आणि यात्रा एन्जॉय करण्यासाठी आले सगळे. इथे जो आकाश पाळणा दिसतो मोठ्या उंचीचा, आता या आकाश पाळण्याची प्राईस आहे 100 रुपये. 100 रुपये तिकीट आहे मित्रांनो. असे एक 5-6 सेट इथे पाहायला मिळतात. इथे या साईडला 2 आहेत, पुन्हा या साईडला इकडे 2-3 आहेत आणि रस्त्याच्या पलीकडच्या साईडला सुद्धा 1-2-3 सेटअप आपल्याला इकडे पाहायला मिळतात या मोठ्या आकाश पाळण्याचे. त्याचप्रमाणे ही जी मोठी होडी आहे हिची सुद्धा म्हणजे जेवढे मोठे सेटअप आहेत त्यांचे 100 रुपये प्राईस आहे, 100 रुपये तिकीट आहे. आणि जे लहान मुलांच्या ज्या राईड्स आहेत म्हणजे लहान जम्पिंग डान्स, ही छोटी लहान मुलांची कार राईड असेल, अशा स्वरूपात ही मिनी एरोप्लेन राईड असेल किंवा अशा स्वरूपातली एक छोटी होडी असेल, तर यांची सर्वांची प्राईस अगदी 50 रुपये म्हणजे 50 रुपये तिकीट आहे प्रत्येक मुलाचे. पर तिकीट 50 रुपये प्राईस आहे मित्रांनो याची. आणि इथे ही दिसते ही मोठी होडी असेल आणि हा जो आकाश पाळणा आहे यांची प्राईस मात्र 100 रुपये आहे, 100 रुपये तिकीट. अशा स्वरूपात एक साधारण दर या यात्रेमध्ये घेतले जातात. तिथे एक हॉर्स राईड आहे मित्रांनो, पण अजून त्याचा सेटअप रेडी झालेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते दाखवता येणार नाही आहे. इथे पाहू शकता धावते घोडे आहेत, त्याच्यावरती बसायचं असतं. त्यानंतर मित्रांनो आता आपण आलो इथे सर्व घरगुती उपयोगी वस्तू आहेत. अगदी सूप असतील, लाकडी टोपल्या असतील, त्यांची बघूयात काय रेंज आहे. ताई काय प्राईस आहे सुपाची प्राईस काय? 350, 450. 350, 450 रुपये. अच्छा. नंतर इथे काही छोटे मोठे अशा टोपल्या आहेत. काका काय रेंज आहे, प्राईस काय? तर मित्रांनो 150 रुपयापासून इथे टोपल्या वगैरे स्टार्ट आहेत. इथे पाहू शकताय कशा छोट्या अगदी अट्रॅक्टिव्ह अशा टोपल्या वगैरे बनवलेल्या आहेत आणि कलरफुल आहेत. आता काय रेंज आहे याची, काय प्राईस आहे? 60 रुपये. 60 रुपये. आणि हे जरा मोठ्या आकार 200 रुपये. 200. अच्छा. इथे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे एक आकर्षक अशा दादा स्वतः बनवल्या का तुम्ही? स्वतः बनवल्या? अरे वा मस्त, खूप छान आहेत. तर मित्रांनो नक्की या ठिकाणी आलात तर एक टोपली घरी घेऊन जा आपल्या. त्यानंतर इथे हा उखळीचा प्रकार दिसतो. पूर्वी मसाला वगैरे याच्यामध्ये बनवला जायचा तो प्रकार इथं आहे. आणि इथे मोठ्या मोठ्या टोपल्यासुद्धा आहेत आणि हे दादा आपल्याला हाय करतायत यात्रेकरू. त्यानंतर इथे सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्या टोपल्या आहेत आकाराच्या. त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकताय इथे कलरच्या अशा बांबूंच्या काही काठ्या आहेत छोट्या मोठ्या आकाराच्या. इथे गुरांना हाकण्यासाठी असतील किंवा शेतीची जी अवजारे असतात, पिकाव असेल, फावडा असेल, त्यांच्यासाठी दांडा वगैरे बनवण्यासाठी या काठ्यांचा उपयोग केला जातो. आता काय प्राईस आहे याची, किंमत काय? 30, 40, 50. 30 रुपयापासून स्टार्ट आहे. 30, 40, 50 रुपयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्राईजमध्ये अशा प्रकारे हे काठ्या वगैरे दिल्या जातात. नंतर इथे सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये हे अशा प्रकारे उखळी आहेत. आता काय प्राईज आहे याची, किती किंमत? 3000 रुपये. अच्छा. तर मित्रांनो ही तुम्हाला इथे यात्रा भरलेली पाहायला मिळते आणि त्याच्यापासून एक थोड्याच बाजूला ते माळरानावरती अशा प्रकारे शेतीला जी पूरक ज्या वस्तू असतात किंवा आपल्या कालामध्ये जे गृहोपयोगी ज्या वस्तू होत्या त्या सर्व त्यांचं एक सेक्शन या माळरानावरती भरवलेलं पाहायला मिळतं. बांबूच्या मिसाच्या काठ्या असतील, मोठ्या आकाराच्या टोपल्या वगैरे असतील, इथे अशा प्रकारे उखळीचा प्रकार असेल, हे सर्व या ठिकाणी पाहायला मिळतात. शेतीची अवजारे पाहायला मिळतात.
तर मित्रांनो असे टोपल्या सूप वगैरे भरपूर दुकाने आपल्याला पाहायला मिळतात आणि ग्राहकांची गर्दी पण पाहू शकता. त्यानंतर इथे एक काका खरेदी करतायत शेतीच्या जे काय अवजारे असतात, म्हणजे थोडा तुमचं कुऱ्हाड वगैरे असेल, कोयता असेल, सतोड असेल, अशा प्रकारे या वस्तू इथे पाहायला. इथे सुद्धा तोच प्रकार आहे मित्रांनो. छोटे पावडे, कुऱ्हाड, तो सगळा प्रकार इथे पाहायला मिळतो. इथे विले आहेत मित्रांनो वेगवेगळ्या जापनीज वगैरे स्टाईलमध्ये. कुऱ्हाडीचे काही सेट आहेत. त्यानंतर इथे सुद्धा या मावशी घेऊन बसलेल्या आहेत. सर्व शेतीचे अवजारे आहेत मित्रांनो. इथे बैलांच्या गळ्यातील माळा असतील, घंटा असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईलमध्ये आपल्याला इथे दावे, कासरे वगैरे यांचं एक दुकान दिसतं. अशा प्रकारे इथे दुकान पाहायला मिळतं मित्रांनो. त्या साईडला देखील दुकान आहे, तेच दुकान इथे पाहू शकता मित्रांनो. वेगवेगळ्या कलरमध्ये जे दावे वगैरे आहेत बैलांना बांधण्यासाठी, ज्याचा वापर केला जातो. त्यानंतर इथे मासे पकडण्याचे जाळे सुद्धा आहे मित्रांनो. अगदी 250 रुपयापासून स्टार्ट आहेत. छोटे मोठे वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ग्राहक खरेदी करताना इथे तुम्हाला दिसत असते. इथे एक हातगाडी दिसते मित्रांनो. स्वीट आयटम ठेवलेले आहेत. दादा राजस्थानी आहे. अच्छा, हक्काने सांगते राजस्थानी मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. आणि इथे एक दादांचं एक पुन्हा एकदा एक कासरे वगैरे दिसत आहेत आपल्याला. बैलांच्या बांधण्यासाठी वगैरे बैलांना त्यासाठी यूज केला जातो, ते दुकान आहे. त्यानंतर इथे या मावशी बसलेल्या आहेत. हे सर्व कासरे वगैरे घेऊन. मावशी काय प्राईस आहे याची? 100चे 4. अच्छा, गायांचे दावे आहेत ते. आणि हे आहे सर्व शेतीची अवजारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आता आपण आलो आहे इथल्या बैल बाजाराकडे. इथे अशा प्रकारे बैल वगैरे आणली जातात विकण्यासाठी. इथे बैलांचा व्यापार होतो. घेणारे घेण्यासाठी येतात आणि विकणारे विकण्यासाठी येत असतात. वेगवेगळ्या प्राईजमध्ये आणि वेगवेगळ्या जातीचे बैल वगैरे या ठिकाणी विकले जातात. अच्छा, या ठिकाणी काका. तर मित्रांनो इथे पाहू शकताय अशा प्रकारे हा बैल बाजार आहे आणि मालरानावरती अशा प्रकारे बैल बांधली जातात आणि इथेच त्यांची खरेदी विक्री केली जाते आणि तिथे गर्दी पाहू शकता मित्रांनो. आता आपण आलो आहे इथे असलेल्या या बैल बाजारामध्ये. इथे अशा प्रकारे बैलं आणली जातात वेगवेगळ्या जाती प्रजातीची. मग ते गावठी असेल, खिल्लार असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बैल या ठिकाणी आणले जातात आणि त्यांचा व्यापार होत असतो. त्यानंतर इथे मित्रांनो पाहू शकताय बैल बाजार कशा प्रकारे भरलेला आहे. आज आहे रविवार आणि रविवारचा बैल बाजार पाहू शकता मसा यात्रेमध्ये लागलेला. उद्यापर्यंत सोमवारपर्यंत असा हा बैल बाजार राहणार आहे. त्यानंतर फक्त यात्रा पाहायला मिळेल, बैल बाजार नसणार आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे बैल बाजार मी सेपरेट दाखवण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल बैल बाजार पाहण्यासाठी तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो ही होती मसा यात्रा. तर ही यात्रा तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओद्वारे केलेली आपण या मसा यात्रेची सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यूअर. जय हिंद, जय भारत.